यामध्ये साधारण यामध्ये 30 ते 35-40 ग्रॅमपासून सुरुवात घ्याल याचं. नंतर हा फक्त 2 तोळ्यांमध्ये आलेला नेकलेस आहे. एवढ्या कमी वजनात अँटिकची ही ज्वेलरी आपल्याकडे सर्वात. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण इथे PN गाडगे ज्वेलर्समध्ये आलेलो आहे. तर इथे आपण सुंदर असं नेकलेसचं कलेक्शन पाहणार आहोत. इथे चोकर पाहणार आहोत, रजवाडी स्टाईलची ज्वेलरी पाहणार आहोत, टेम्पल ज्वेलरी पाहणार आहोत. खूप सुंदर असं कलेक्शन. तर व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत पहा. हे सगळं जयपूर कलेक्शन मधलं आहे. अच्छा, जयपूर कलेक्शन मधलं आहे. जयपूर ज्वेलरी आहे ही संपूर्ण. हे संपूर्ण कार्विंगचं आणि कलाकुसरीचं केलेलं काम आहे. विथ दोन्हीलाही कानातली आहे. दोन्हींना सुद्धा. हा जो आहे हा 5 तोळ्यामध्ये विद्ध कर्णफुला आहे. हा ही जो आहे हा 4.25 तोळ्यांमध्ये विथ कानातला आहे. हा 4.25 तोळ्यापर्यंत. चोकर कम बाजूबंद विथ इयरिंग्स 3 तोळ्यामध्ये आहे. अच्छा, चोकर म्हणून पण यूज करू शकतो आणि आपण बाजूबंद म्हणून पण यूज करू शकतो. आपल्याला 3 तोळ्यामध्ये येणार आहे हा हार. हा एक आहे रजवाडीमध्ये. हाही वजनाने कमी आहे, 5.5 तोळ्यामध्ये विथ कानातला. विशेषतः याला पोपट दिलेले आहे. अच्छा, जे आहे ते पोपटांचं काम आहे. कर पाहिले त्यामध्ये हा एक मल्टी कलर मध्ये. अच्छा, यामध्ये रेड आहे, ग्रीन आहे, व्हाईट आहे. अच्छा, ह्यामध्ये कलर आहे. हा 4.25 तोळ्यांमध्ये आहे विथ इयरिंग. हा एक 9.25 तोळ्यामध्ये. सुंदर. विथ इयरिंग रजवाडी स्टाईल मध्येच आहे. हा 9 तोळ्यांचा. मल्टी कलर असल्या कारणाने दिसायलाही छान दिसतो. हे याचे कानाची माळामध्ये सुद्धा येतात. हा जो आहे हा 5 तोळ्यामध्ये आहे. ही साधारण 13 ग्रॅममध्ये माळ आहे. कंटेम्पररी असल्या कारणाने कशावरही वापरता येतो. त्याचप्रमाणे हा एक कुंदन वर्कमध्ये रजवाडी कलेक्शनमध्ये कुंदन वर्कमध्ये ॲथेनिक लुकमध्ये ॲथेनिक ज्वेलरी आहे. इयर ड्रॉपही छान आहेत याचे. नंतर हा फक्त 2 तोळ्यांमध्ये आलेला नेकलेस आहे. एवढ्या कमी वजनात अँटिकची ही ज्वेलरी आपल्याकडे सर्वात काही बघायला आता मिळते तुम्हाला. ॲथेनिक ज्वेलरी मधला पहिला त्यातलाच हाही एक सुंदर आहे. हाही एक छान आहे. कलर कॉम्बिनेशनही याचं खूप सुंदर आहे. वर्कमॅनशिप खूप छान. झुमका लेहंग्यावर इयर ड्रॉपही याचे छान आहे. काम आहे याचे इयर ड्रॉप आहे. आणि झुमकाही याचा सुंदर आहे एकदम.
मध्ये आहे विथ झुमका. अच्छा, हा 87 ग्रामचा आहे. मका मोतीचा एक नवीन प्रकार आलेला आहे. हाही सर्वाधिक आपल्या इथे काम आहे. चालणारे पॅटर्न्स आहेत, हे सगळे डिझायनर पॅटर्न्स येतात. त्याचप्रमाणे हा अँटिकमध्ये मोरांचा हा एक छान आलेला आहे, डिझायनर पीस आहे. विशेषतः यामध्ये सगळ्या अशा वेगवेगळ्या फॅन्सी माळांचा वापर केला जातो. तर ह्यामध्ये हा जो आहे ह्या गार्नेट्सच्या माळा आहे. असल्या कारणाने दिसावयास खूप छान दिसतो. खूप सुंदर असं आहे. सुंदर असं कलेक्शन आहे. हा एंटिक पीस आहे, लफा ना. आकार दिलेला असतो, त्यामुळे हे सर्वांना आवडणारा छान असा दागिना. बिल्व दल याला वापरलेली आहे. त्यातलाच हा एक अजून ट्रेडिशनल सर्वांना आवडणारा हा प्रकार प्रचलित आपण जे आणि हा आपला स्वराज्य कलेक्शन मधला माधुरी दीक्षित यांचा ॲड पीस आहे. अच्छा, दागिने पाहिले त्यातला हा एक आपल्या इथे नकाशा डिझाईनमध्ये आहे. खूप सुंदर अशी ही ज्वेलरी आहे. तीही आपल्या PN गाडगीळ ज्वेलर्समध्ये, जे की आहे लक्ष्मी रोडला. त्यामध्ये साधारण यामध्ये 30 ते 35-40 ग्रॅमपासून सुरुवात घ्याल. हसळी लुक म्हणतात याला. हसळी हा एक वंश परंपरागत दागिना असलेला आहे. हसळी लुकमध्ये विशेषतः यामध्ये पाईपचा वापर केलेला असतो. पूर्वीचा जो गळसरी हा प्रकार यायचा त्यातलाच हा हसळी एक पाईपवरचं केलेलं काम म्हणून याला हसळी लुक म्हटलं जातं. त्याचप्रमाणे हे आता नवीन लग्नसराईसाठी आलेले फॅन्सी दागिने आहेत. सुंदर सुंदर आहे. त्याचप्रमाणे आता आपल्याकडे एक कथा कलेक्शन म्हणून 100 वर्षांपूर्वीच्या डाईज वापरून केलेलं काम जे आहे हे त्या कलेक्शनमधलं आहे. कथा कलेक्शन म्हणतात याला. विशेषतः या दागिन्यांची आमची मोनोपॉली आहे, तर त्यामध्ये तुम्हाला मॅचिंग बँगल्स किंवा कडेसुद्धा या प्रमाणात मिळाले जातात. याला मॅचिंग असे साजेसे आणि अनुरूप. 98,144 पर्यंत. तर हे जे आहे हे संपूर्ण कथा आणि प्रथा कलेक्शन्स आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे एक कलेक्शन्स आलं होतं ब्लॉसम कलेक्शनमध्ये. यातला भरीव सोन्यातला 1 किलोचा सेट आपल्याकडे तयार बघायला मिळतो. पैकी हा जो आहे हा व्ही शेपमधला आहे. त्याचप्रमाणे हा पुतळीचा आहे. आपण मगाशी जे पाहिले त्यातला हा एक पुतळीचा आहे. त्याचप्रमाणे हे लफा कलेक्शन आपल्या इथे सर्वाधिक चालणारा पॅटर्न आहे. लफा कलेक्शन पूर्ण गळाभरून आणि साज आणि शृंगारासाठी हा जास्त प्रमाणात वापरण्यात येणारा नववधूचा आवडीचा पसंतीस उतरणारा दागिना आहे लफा कलेक्शन. मस्तच कलेक्शन. आणि याची खासियत सांगायची तर कथा ऐकायच्या आणि प्रथा जोपासायच्या म्हणून त्याला कथा आणि प्रथा असं नाव दिलेलं आहे.
मगाशी लफा कलेक्शन मधले पाहिले तर त्यामध्ये हे डिझायनर पॅटर्न मध्ये आहे. हे सुद्धा दिसायला खूप छान दिसतात की ह्याच्या बरोबरीने एक मंगळसूत्र घातलं तरी बाकीचे 10 दागिने घातले नाही तरीही चालतं. आणि विशेषतः याचं वजन फक्त 6 तोळ्यामध्ये गळा भरून आहे. हाही छान आहे, 6 तोळ्यामध्ये गळा भरून आहे, छान आहे. हे सगळं आता लग्न सराईच्या निमित्ताने हे सगळे डिझायनर पीसेस आलेले आहेत. ब्रायडल कलेक्शन आपण बघतो. 1 2 3 4 5 6 7 लेयर असल्या कारणाने हे दिसायलाही खूप छान दिसतं. नजाकत वेगळी आहे. वजनाने जरी अधिक असलं तरी डोळ्यांवर येत नाही, त्यामुळे यंग जनरेशन जास्त लाईक करतं. डिझाईन पण खूप छान आहे, खूप सुंदर असं कलेक्शन आहे.